अप्रत्यक्ष 1.5-2 लाख आणखीन लोकांना त्याचा फायदा झाला असता. टाटा आपली इकडची पिंपरी चिंचवडची, फ्रान्सची एअरबस दोघांचं कोलॅबोरेशन महाराष्ट्रात येणार होतं, ते घालवलं यांनी गुजरातमध्ये. काल परवा बडोद्याला, महिना झाला असेल, 15-20 दिवस, बडोद्याला नरेंद्र मोदींनी टाटा एअरबस कंपनीचं उद्घाटन केलं. 21,000 कोटीचा प्रकल्प, 6-7 हजार पोरांना नोकऱ्या. भूमिपूजन सांगत नाही, उद्घाटन झालं. उद्घाटन प्रकल्प चालू पण झाला. मी विधानसभेत विचारलं, अहो म्हटलं मुख्यमंत्री असं कसं, आपल्याला काय? मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं. म्हटले जयंतराव तुम्ही चिंता करू नका, कालच आम्ही नरेंद्र मोदींच्याकडे जाऊन आलो. नरेंद्र मोदींनी आम्हाला सांगितलं ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला आणून देतो. मी म्हटलं म्हणजे? ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही आणून देतो. म्हटलं नक्की का? जयंतराव तो मोदीचा शब्द आहे, मोदींचा शब्द कधी खोटा ठरत नाही. मोदींनी एकदा शब्द तोंडात न दिला की ते काम होणार. म्हटलं मग नक्की काय म्हटले? ते म्हटले मोठा प्रकल्प देतो. ठीक आहे. आता मी विचार करतोय गेले काही दिवस, कारण आमच्या एकनाथ शिंदे साहेबांची मुदत संपली, त्यांचा टाइम संपला. आता मुख्यमंत्री पदाची मुदत संपली, कारण निवडणुका जाहीर झाल्या. मुख्यमंत्री पदाची शपथ संपली. मी विचार करत होतो, ऐकू येतंय ना मी बोललेलं? मी विचार करत होतो की एकनाथ शिंदे असं कसं बोलतील, खोटं तर बोलता येत नाही विधानसभेत. आता मला असं कळतं की एकनाथ शिंदे मोदींनी काही दिलं नाही कसं सांगणार, म्हणून मला ते खुनवून सांगत होते याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो. म्हणजे काल गेलो तो मोदी साहेबांना भेटायला, मोदी साहेब म्हटले की तुम्हाला भोपळा देतो, असं ते मला सांगत होते. त्यावेळी मला कळलं नाही, पण आज कळतंय. महाराष्ट्राचं अतोनात नुकसान मित्रांनो ह्या लोकांनी केलं. महाराष्ट्र, गुजरात राज्याचं मांडलिकत्व आमच्या महाराष्ट्रानं स्वीकारले का काय असं वाटावं, एवढी महाराष्ट्रातली रया घालवण्याचं काम या तिघांनी केलं. अनेक घोषणा करतील आता येऊन. हे परवा याला गेले होते स्वित्झर्लंड मध्ये, ते एक गाव आहे तिथं जाऊन आपलं प्रेझेंटेशन करतात राज्य देश, दावोसला. इकडे येऊन घोषणा केल्या इतके लाख कोटी रुपयाचे प्रकल्प येणार आहेत. एक आला नाही बाय द वे, पण परवा एक बिल आलं मागणं एकनाथ शिंदेच्याकडं. त्यांनी कळवलं अरे आमचं हॉटेल तुम्ही वापरले, आमचं बिल भरा राव, असं का करताय? बिल न भागवताच बहात्तर मागे आलेत. ठाण्यात गेल्यावर, ठाण्याच्या कुठल्या रेस्टॉरंट मध्ये हॉटेलमध्ये गेल्यावर बिल द्यायची आम्हाला सवयच नाही, त्यामुळे तसं डावसला गेल्यावर आम्ही तसेच मागे आलो, बिल भरायचं राहिलं. महाराष्ट्रामध्ये सगळे प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर चाललेले असतील तर याचा परिणाम काय असं तुमच्या सगळ्यांच्या मनात येईल. मी दोनच परिणाम तुम्हाला सांगतो. एक परिणाम म्हणजे दर डे उत्पन्न महाराष्ट्राचं गुजरात पेक्षा खाली गेलं. मी राज्याचा अर्थमंत्री 9 वर्ष होतो, त्यानंतर 5 वर्ष, 2014 पर्यंत महाराष्ट्र देशात 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर होता. जेव्हा मोदी दिल्लीला बसले आणि देवेंद्र फडणवीस मुंबईत बसले, त्यानंतर फक्त 2 वर्षात